प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने सर्वांना प्रेमाच्या शुभेच्छा। सगळे छान आहे ना? निराश होऊ नका, घाबरू नका। येशू दररोज तुमच्याशी बोलतात। तुम्ही त्याचा हात धरून चालत आहात का? आज तुम्ही त्याच्याशी बोललात का? तुम्ही त्याला तुमच्याशी बोलायला जागा दिलीत का? तुम्ही बायबल वाचलं का? आज सकाळी प्रभू माझ्याशी बोलले। त्याच्या वचनातून त्याने माझ्याशी अनेक गोष्टी बोलल्या, मीही त्याच्याशी अनेक गोष्टी बोलल्या, म्हणूनच मी आनंदी आहे। तुम्हीही त्याच्याशी बोला, त्याला तुमच्याशी बोलायला जागा द्या, तुम्हीही आनंदी राहू शकता। पहा, हे ठिकाण किती सुंदर आहे ना? लंडन मध्ये बकिंगहॅम पॅलेस आहे ना? बकिंगहॅम पॅलेस म्हणजे राजघराण्याचा राजवाडा। त्याच्या समोरच्या भागात एक सुंदर बाग तयार केली आहे, तिथूनच मी तुमच्याशी बोलत आहे। तुम्ही हे सगळं ठिकाण पाहावं, अनुभवावं आणि देव आपल्या प्रेम करणाऱ्या मुलांना कसा उंचावतो हे जाणावं, म्हणूनच आम्ही तुम्हाला ही सगळी ठिकाणं दाखवत आहोत। कारण इंग्लंड देशातील राजघराणा आहे ना, क्वीन एलिझाबेथ, त्या शेवटपर्यंत येशूवर खूप प्रेम आणि विश्वास ठेवणाऱ्या होत्या। त्या दररोज सकाळी बायबल वाचून प्रार्थना करत असत असं सांगितलं जातं। रविवारी उपासनेत त्या सहभागी व्हायच्या। त्या उपासनेत सहभागी होत असतानाच मी स्वतः 2 वेळा थेट पाहिलं, अशी संधी मला मिळाली। त्यांची नातवंड, मुलं सगळ्यांना कुटुंबासह बोलावून उपासनेत सहभागी होताना मी स्वतः पाहिलं आहे। येशूवर प्रेम केल्यामुळे आणि त्याच्याबद्दल चिकाटीने राहिल्यामुळे प्रभूने कुटुंबाला आशीर्वाद, मान आणि गौरव दिलं। त्याचप्रमाणे व्हिक्टोरिया महाराणीच्या काळातच इंग्लंडने जगाच्या अनेक भागांवर राज्य केलं। त्यांना विचारलं गेलं की तुम्ही इतक्या देशांवर कसं राज्य करू शकता? त्यावर त्यांनी हे बायबल उचलून दाखवलं आणि सांगितलं, ही देवाची वाणीच याला कारण आहे। तुमच्या या बायबलच्या वचनाला प्रथम स्थान द्या, वाचा, मनन करा, तुम्ही नक्कीच आशीर्वादित व्हाल। आज प्रभू माझ्यासाठी कोणते वचन ठेवले आहे असं वाटते का? सफन्या भविष्यवाणीचे पुस्तक 3 अध्याय 15वे वचन। प्रभू म्हणतो, पुन्हा अरिष्टाची भीती प्राप्त होणार नाही। माझ्या मुला, माझ्या मुली, आता पुढे तू वाईट पाहणार नाहीस। आतापर्यंत कदाचित तू वाईट गोष्टी पाहिल्या असतील। तुमच्या घरात, तुमच्या गावात किंवा शहरात तुमच्या विरुद्ध वाईट करणारे लोक असू शकतात। तुमच्या मंडळीमध्येही तुमच्या विरुद्ध वाईट करणारे लोक असू शकतात, किंवा जिथे तुम्ही व्यवसाय किंवा काम करता तिथेही असे लोक असू शकतात। सतत त्रास देणारे लोक असू शकतात, अनेक वाईट गोष्टी असू शकतात, आजारपण, कर्जाची अडचण, बदनामी, अपमान। अजून किती दिवस हे सहन करावं लागेल असं वाटते का? प्रभू म्हणतो, आतापर्यंत तू वाईट पाहिले आहेस, पण आता तुला वाईट दिसणार नाही। माझ्या मुला, माझ्या मुली, आता पुढे वाईटाची भीती येणार नाही असं परमेश्वर सांगतो। माझ्या ओळखीच्या एका चांगल्या सुखवस्तू कुटुंबातील मुलीला मी ओळखते। तिचं लग्न लावून दिलं। त्या लोकांनी तिचं लग्न आनंदात व्हावं म्हणून सगळं उत्तम केलं। त्या कुटुंबातील लोक मोठे श्रीमंत होते, कुठलाही त्रास देता सर्व काही छान केलं। मुलगी आनंदी राहावी म्हणून सगळं केलं, पण त्या घरात त्या मुलीला आदर मिळत नव्हता। तिला काही वाईट झालं तरी विचारायला कोणी नव्हतं। ती सगळ्यांसोबत जेवू शकत नव्हती, तिच्याशी नोकरीणीसारखं वागलं जात होतं। सगळे जेवून झाले की उरलेलं अन्न तिला खायला द्यायचे। नवरा तिला आदर देत नव्हता, कुटुंबातील इतर लोकही तिला मान देत नव्हते। मोठ्या श्रीमंत कुटुंबातील मुलगी त्या घरात जाऊन त्रास सहन करत होती। कधी कधी प्रार्थना करण्यासाठी ती माझ्याकडे यायची, तेव्हा तिची आई तिला घेऊन यायची। ती मुलगी शांत असायची, घरी काय घडते सांगायची नाही, आईलाही माहित नसायचं, कुटुंबातील इतरांना अजिबात माहित नसायचं, सेवकांना सांगायची नाही। पण प्रार्थना करताना मी पाहिले, ती सतत रडत असायची, तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायचे। ती आपलं भार ओझं प्रभूकडे सोपवत आहे हे मला माहित होतं। मी त्या मुलीसाठी प्रार्थना करत असताना त्या वेदना आणि ओझ्याची जाणीव मला पवित्र आत्म्याद्वारे झाली आणि मीही तसंच ओझ घेऊन प्रार्थना केली। मी काही विचारलं नव्हतं, पण काही वर्षांनी एक दिवस परमेश्वराने वाईट गोष्टींना दूर केला। या मुलीसोबतच देव आहे हे त्या घरातील लोकांना समजावं म्हणून परमेश्वराने त्यांच्या मनात भीती निर्माण केली। पतीला व कुटुंबाला या मुलीबद्दल आदरयुक्त भीती वाटू लागली। तिला घरात राणीप्रमाणे वागवायला सुरुवात केली। काहीही करायचं असलं, कोणतंही काम असलं, ते या मुलीकडे विचारू लागले, तिच्या सांगण्यावरून करायला लागले। यांनी वाईट गोष्टींना दूर केला।
तुमच्या आयुष्यात वाईट अनुभव येऊ शकतात. प्रभू सांगतो, आता पुढे तुला वाईट काहीच दिसणार नाही. म्हणूनच त्यांनी क्रूसावर अरिष्ट सहन केला, यातना सहन केल्या, निंदा स्वीकारली, अपमान सहन केला, संकटांना तोंड दिलं आणि सगळं धैर्याने सहन केलं. का? तुमच्या आयुष्यातील वाईट गोष्टी बदलण्यासाठी त्यांनी क्रूसावर वाईट अनुभव घेतला. विश्वासू म्हणून या वचनावर विश्वास ठेवून आपण म्हणू शकतो, येशू, माझ्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी बदलशील, कारण माझ्यासाठी तू क्रूसावर अरिष्ट सहन केलास. सहन केलं त्यासाठी धन्यवाद म्हणा. आजपासून तुम्ही चमत्कार पाहाल. प्रार्थना करा, प्रभू, आता मी अरिष्ट पाहणार नाही. हे माझ्यासाठी वचन आहे. तू माझ्यासाठी क्रूसावर सर्व अरिष्ट सहन केलेस. आता माझ्या आयुष्यातील सर्व अरिष्ट, या सर्व गोष्टी येशूच्या पवित्र नावाने बदलू देत. मी वाईट काहीच पाहणार नाही. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.